नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवत आहोत. व्हिडिओ बनवायचं कारण जून महिना संपून जुलै महिना सुरू झालेला आहे आणि सोयाबीनची पेरणी 15 जूनच्या अगोदर 15 जूनच्या नंतर काही सगळ्या शेतकऱ्यांची झालेली आहे. प्रामुख्यानं काय होतं, सोयाबीन उगवल्यानंतर त्यानंतर 15 दिवसाच्या नंतर तण यायला सुरुवात होते. मग ते तण आपण काढलं पाहिजे. त्यासाठी आपण एकतर खुरपणी केली पाहिजे या फवारणी केली पाहिजे. तर काय होतं, मजुराअभावी आपल्याला काय खुरपणी लगेच शक्य नसल्यामुळे आपण सोयाबीन उगवल्यानंतर 15 ते 21 दिवसाच्या आत कोणते तणनाशक फवारलं पाहिजे याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की भेट द्या. तर आपण प्रामुख्याने काय केलं पाहिजे, सोयाबीन पेरणी केल्यापासून 14 दिवसाच्या नंतर ते 21 दिवसाच्या आत आपण तणनाशक फवारलं पाहिजे. यामध्ये पहिलं तणनाशक आहे BASF कंपनीचं परशोट. हे तणनाशक प्रामुख्याने जमिनीत चांगली ओल असल्यानंतर फवारणी करायचे आहे. हे तणनाशक आपल्याला 30 मिली प्रतिपंप या प्रमाणात घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारचे व्यवस्थितपणे फवारणी करून आपल्याला यामुळे तण नियंत्रण आणता येऊ शकतं. यानंतर 2 नंबरचं तणनाशक आहे BASF कंपनीचंच ODC. हे पण एक चांगल्या प्रकारचं तणनाशक असून प्रतिपंप 40 मिली पर लिटर याप्रमाणे प्रत्येक पंपास वापरायचं आहे आणि हे यामुळे पण चांगल्या प्रकारचं तण नष्ट करण्यास मदत होते. त्यामुळे हे आपण वापरू शकता. पण फवारणी करताना एक जमिनीत चांगल्या प्रकारची ओल असणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, जर ओल नसेल तर तण नष्ट व्हायला थोडा वेळ लागतो. पण जर चांगल्या प्रकारची ओल असेल तर तण लवकरात लवकर नष्ट होतं. यानंतर 3 नंबरचं तणनाशक आहे UPL कंपनीचं आयरिस. हे पण एक चांगल्या प्रकारचं तणनाशक आपल्याला आपलं तण नष्ट करण्यास मदत करू शकतं आणि हे तणनाशक आपल्याला 40 मिली लिटर याप्रमाणे वापरायचं आहे. आणि जास्त घाई गडबडीत न फवारता योग्य प्रकारे तणावर पडेल ते औषध अशा प्रकारे फवारणी करायची आहे. यानंतर 4थ्या क्रमांकाचं तणनाशक आहे इंडोफिल कंपनीचं सोसायटी. हे तणनाशक पण एक चांगल्या प्रकारचं तणनाशक म्हणून आपण निवडू शकता. याचं पण प्रमाण आपल्याला 40 मिली प्रति लिटर घ्यायचं आहे आणि आपल्याकडे जे उपलब्ध होईल तणनाशक ते तुम्ही आणू शकता आणि फवारणी करू शकता. आणि सगळ्यात शेवटचं तणनाशक आहे क्रिस्टल क्रॉप कंपनीचं आमोरा. हे एक प्रभावी आणि सर्वात जास्त मागणी असणारं तणनाशक आहे आमोरा. याची निवड शेतकरी जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे आपल्याकडे जरी उपलब्ध असेल तर तुम्ही पण क्रिस्टल क्रॉप कंपनीचं आमोरा हे तणनाशक वापरू शकता. यामुळे रुंद आणि मोठ्या पानाच्या तणांचा चांगल्या प्रकारे नायनाट होतो आणि तसेच पिकास एक चांगल्या प्रकारचं उपयोग ठरतं हे तणनाशक. त्यामुळे आमोरा हे तणनाशक आपण वापरावं. या 5ही तणनाशकापैकी आपल्याला कोणतंही तणनाशक भेटेल किंवा आपल्याकडे जे उपलब्ध होईल आपल्या जवळच्या कृषी दुकानामध्ये ते आपण वापरू शकता आणि तणाचा आपण योग्य प्रकारे नायनाट करू शकता. अशा प्रकारे
अशा प्रकारच्या अशाच अनेक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला नक्की भेट द्या आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.